नको बाळा, मला मारू नकोस. मी तुला न विचारल्याशिवाय कधीही काहीच खाणार नाही. मला माफ कर. सुमन भीक मागतच आपला मुलगा प्रदीपला म्हणत होती. सुमन एक 60 वर्षाची बाई होती आणि ज्याला ती भीक मागत होती तो तिचा देवाला नवस करून झालेला मुलगा होता. गप्प बस म्हातारे. पैसे काय झाडाला उगवतात का? त्याला मेहनत करून कमवावं लागतं. से तू खात होती ना, ते मी माझ्या पैशाने खरेदी केलं होतं. प्रदीप रागानेच म्हणाला. त्याच्या ओरडण्याने त्याची बायको मीरा पण तिथे आली. काय झालं हो? आता काय केलं या म्हातारीने? मीराने विचारलं. ही म्हातारी किचन मधून काहीतरी चोरून खात होती. प्रदीपच ते बोलणं ऐकून मीराचा राग आणखीनच वाढला. मीराने रागाने चुलीवर चिमटा गरम केला आणि त्याचा चटका सुमनला दिला. सुमन वेदनेने व्याकुळ झाली होती. ती सुनेच्या पायाशी लोळण घेतच म्हणाली, माफ कर सुनबाई, अशी चूक पुन्हा होणार नाही. मला माफ कर. त्यावर मीरा म्हणाली, गप्प बस म्हातारे, माहीत नाही ही म्हातारी कधी मरणार. असे म्हणून मीराने तिला एक लाथ मारली आणि ती तिथून निघून गेली. प्रदीप पण तोंड वाकडं करत ऑफिसला निघून गेला. त्यांना जाताच सुमनने आपल्या हातावर फुंकर घातली. ज्याला सुनबाईने चटका दिला होता ती स्वतःशीच म्हणू लागली, प्रदीपचे बाबा, तुम्ही मला का सोडून गेलात? आता जर तुम्ही या जगात असतात तर माझ्यावर ही वेळ आली नसती. असं म्हणून मी मोठ्याने रडू लागली. तेवढ्यात तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. तिने मागे वळून बघितलं तर तिचे डोळे आनंदाने चमकले. ती आपलं सर्व दुःख विसरून गेली. आजी प्लीज तू रडू नकोस. प्रदीप आणि मीराचा मुलगा यश आजीचे डोळे पुसतच म्हणाला. थोड्या वेळापूर्वी जे काही झालं होतं यशने ते सर्व आपल्या डोळ्यांनी बघितलं होतं. सुमनने त्याला आपल्याकडे गळ्याशी लावलं. यश केविलवाने म्हणाला, आजी, आई बाबा खूप वाईट आहेत ना, ते तुझ्यावर अजिबात प्रेम करत नाही. त्यावर आजी म्हणाली, नाही बाळा, आपल्या आई वडिलांबद्दल असं बोलणं चांगली गोष्ट नाही. आजी मला इथे नाही राहायचं म्हणून यश रडू लागला. तेवढ्यात मीरा तिथे रागानेच आली आणि म्हणाली, ए म्हातारे, तू माझ्या मुलाला रडवलंस, तू अशी नाही सुधारणार. असं म्हणून तिने रागानेच आजीच्या अंगावर धावून आली. तेवढ्यात यश मध्ये आला आणि रडतच म्हणाला, तुम्ही आजीला खूप त्रास देता, तू खूप वाईट आहेस, तू अजिबात चांगली नाहीस. यशच्या तोंडून हे शब्द ऐकून मीरा आणखी रागाने लाल झाली आणि म्हणाली, तुझी एवढी हिंमत कशी काय झाली? तुझ्या आईशी असं बोलताना तुला लाज नाही वाटत का? त्यावर यश म्हणाला, तू पण आजीशी असंच बोलते ना? यश असं म्हटल्यावर मीराने रागातच त्याच्या एक कानाखाली दिली आणि म्हणाली, जिने तुला जन्म दिला आहे तू तिचा अपमान करतोस का? त्यावर यश म्हणाला, आजीने पण बाबांना जन्म दिला आहे, ते पण आजीशी असंच वागतात. तो माझ्या तोंडाला तोंड देशील का? चल माझ्यासोबत. माहित नाही या म्हातारीने माझ्या मुलाच्या कानात काय काय माझ्या विरुद्ध भरून ठेवलं आहे. असं म्हणून मीराने यशला ओढतच नेलं. ते पाहून सुमनच्या डोळ्यात अश्रू आले. असेच दिवस जात होते. सुमन रोज मीरा आणि प्रदीपचे टोमणे खाऊन जगत होती. बिचारी रडल्याशिवाय दुसरे तरी काय करू शकत होती. एक दिवस प्रदीपचे बॉस घरी येणार होते. प्रदीप आपल्या आईला म्हणाला, ए म्हातारे, माझे बॉस आज घरी येणार आहे. ते घरी आल्यावर तू तुझ्या रूमच्या बाहेर अजिबात येऊ नकोस, नाहीतर माझा अपमान होईल. प्रदीपच बोलणं ऐकून सुमनचे डोळे भरून आले. ती आवंढा गिळत स्वतःशीच म्हणाली, ज्या मुलाला मी जन्म दिला आहे त्याच मुलाला माझी लाज वाटते. काही वेळातच प्रदीपचे बॉस घरी आले. प्रदीपने त्यांचं छान हसून स्वागत केलं. प्रदीपने मीराला हाक मारत सरांसाठी चहा पाणी मागवलं. त्यावर प्रदीपचे सर म्हणाले, याची काही गरज नव्हती प्रदीप. प्रदीप म्हणाला, सर आज तुम्ही आमच्या घरी पहिल्यांदा आला आहात, पाहुणचार तर झालाच पाहिजे. प्रदीप असं म्हटल्यावर त्याचे सर हसू लागले. तेवढ्यात मीरा चहा नाश्ता घेऊन आली. नाश्त्यामध्ये समोसे, कचोरी, जिलेबी खूप काही बनवलं होतं. यश हे सर्व आपल्या रूममधून बघत होता. तो मनाशीच म्हणाला, आई बाबा तर आजीला जेवायला पण देत नाही आणि त्यांच्या सरांसाठी किती छान छान पदार्थ बनवले आहे. मीरा आणि प्रदीप सरांच्या खूप पुढे पुढे करत होते. करणार का नाही? शेवटी प्रदीपला प्रमोशन हवं होतं. तेवढ्यात प्रदीपच्या बॉसने सगळीकडे नजर टाकत विचारलं, अरे प्रदीप, तुझी आई कुठे दिसत नाही? त्यावर प्रदीप अडखळतच म्हणाला, ती तर मंदिरात गेली आहे, तिला पूजापाठ करायला खूप आवडतं. मीराने पण त्याच्या बोलण्याला होकार दिला. तिकडे सुमन आपल्या रूम मध्ये झोपलेली होती.
अचानक तिला खूप खोकला आल्यामुळे ठसका लागला आणि ती पाणी पिण्यासाठी उठली. पाण्याचा जग बेडच्या शेजारी असलेल्या टेबलवर ठेवलेला होता. ती हळूच उठून जगातून पाणी ग्लासात घेऊ लागली. ठसका लागल्यामुळे तिचे हात थरथर कापत होते. तेवढ्यात अचानक तिच्या हातातून पाण्याचा जग खाली पडला आणि मोठ्याने आवाज झाला. त्या आवाजाने सुमन थरथर कापू लागली आणि घाबरून गेली. बाहेरचे लोक पण तो आवाज ऐकून दचकून गेले. प्रदीपचे बॉस पण दचकून उठले. हा कसला आवाज होता असे म्हणून ते आवाजाच्या दिशेने जाऊ लागले. प्रदीपने त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता ते आवाजाच्या दिशेने जात होते. ते पाहून आता मात्र मीरा आणि प्रदीपचा चेहरा पांढरा पडला होता. त्यावर मीरा हळू आवाजातच प्रदीपला म्हणाली, आता काय होणार? तुमच्या बॉसला जर माहीत झालं की आपण त्यांच्याशी खोटं बोललो तर ते तुम्हाला नोकरीवरून काढून टाकतील. प्रदीपने तिला इशाऱ्याने शांत बसायला सांगितलं. त्याला काहीच समजत नव्हतं आता काय करावं. तिकडे प्रदीपच्या बॉसने सुमनच्या रूमचा दरवाजा उघडला तर ते पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ते पळतच सुमनपाशी गेले आणि तिला नीट बसवलं. तिचा हात हातात घेत म्हणाले, आई तुम्ही ठीक आहात ना? हो बाळा, सुमन केविलवाणीच म्हणाली. बॉस रागाने प्रदीपकडे बघत म्हणाले, प्रदीप तू माझ्याशी खोटं बोललास. तू तुझ्या आईशी कसं वागू शकतो? शीने तुला लहानच मोठं केलं. तो फक्त नावालाच प्रदीप आहेस, पण तुझं वागणं तर रावणापेक्षा कमी नाही. जो माणूस आपल्या आईचा सांभाळ नीट करू शकत नाही त्या माणसाला मी कामावर ठेवणार नाही. त्यावर प्रदीप नाक रगडच म्हणाला, सर प्लीज असं करू नका. माझं पोट पाणी फक्त त्या नोकरीवरच आहे. प्रदीप त्यांच्या पायाशी लोळण घेऊ लागला, पण बॉस त्याचं काही न ऐकता तिथून निघून गेले. ते पाहून तर प्रदीपचा पारा आणखीनच चढला आणि तो रागाने सुमनला म्हणाला, म्हातारे तुझ्यामुळे माझी आज नोकरी गेली. आता मी कसं काय जगू असं म्हणून तो सुमनाला लाथ मारू लागला. मला माफ कर बाळा, मी हे मुद्दामून नाही केलं असं म्हणून सुमन रडू लागली. यश हे सर्व आपल्या डोळ्याने बघत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. प्रदीपने रागाने सुमनचा हात पकडून तिला धक्के देऊन घराच्या बाहेर काढलं आणि तिच्या तोंडावर दरवाजा बंद केला. सुमन रडतच म्हणू लागली, नाही बाळा असं करू नकोस, मला माफ कर असं म्हणून ती दरवाजा वाजू लागली. सुमन बराच वेळ तिथेच बसून रडत होती, परंतु 5 तास झाले तरी कोणी दरवाजा उघडला नाही. सुमन हळूच उठली आणि सुनसान रस्त्यावर चालू लागली. चालून चालून दमल्यामुळे तिने एका घराचा दरवाजा वाजवला आणि म्हणाली, ताई मला इथे काही काम मिळेल का? मी झाडू धुणी भांडी सगळं करायला तयार आहे. त्यावर ती बाई म्हणाली, माफ करा आजी, पण माझ्या इथे अगोदरच खूप नोकर चाकर आहेत. मला अजून कोणाला ठेवून घ्यायचं नाही असं म्हणून तिने दरवाजा लावून घेतला. ते ऐकून सुमनच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ती पुन्हा भर उन्हात रस्त्यावर चालू लागली. तिचं लक्ष नसल्यामुळे ती एका गाडीखाली आली. तो गाडीवाला ओरडतच म्हणाला, म्हातारे दिसत नाही का तुला? मरायचं असेल तर दुसरीकडे कुठेतरी जाऊन मर. माहित नाही कुठून कुठून लोक येतात असं म्हणून तो तिथून निघून गेला. सुमनला खूप रडू येत होतं. आता मला जिवंत राहायचं नाही असं म्हणून ती एका विहिरीपाशी आली. तेवढी घेणार तेवढ्यात मागून कोणीतरी तिचा हात पकडला. तिने मागे वळून बघितलं तर एक व्यक्ती तिथे उभा होता. तो व्यक्ती म्हणाला, आई तुम्ही हे काय करत आहात? त्यावर सुमन म्हणाली, जिथे माझ्या लेका सुनांनीच मला घराच्या बाहेर काढलं तिथे मी जगून तरी काय करू असं म्हणून ती मोठ्याने रडू लागली. त्यावर तो व्यक्ती म्हणाला, आई तुम्ही रडू नका, तुम्ही माझ्यासोबत घरी चला. माझे आई वडील मला लहानपणी सोडून गेले. तुम्ही मला माझ्या आईसारख्याच आहात. प्लीज माझ्यासोबत घरी चला. त्याचं ते बोलणं ऐकून सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. सुमन त्याच्यासोबत त्याच्या घरी गेली. त्या व्यक्तीचं घर खूप मोठं होतं. त्याचं नाव किरण होतं. त्यावर सुमन म्हणाली, बाळा मी इथे काय काम करणार? त्यावर किरण म्हणाला, आई तू बाकी काही काम करायचं नाही, तो फक्त एकच काम करायचं, ते म्हणजे माझ्यावर प्रेम, ते पण तुझ्या मुलासारखं असं म्हणून दोघेही आत गेले. दिवस जात होते. सुमन किरणवर आपल्या मुलासारखं प्रेम करत होती आणि किरण पण सुमनला आपली आईच मानायचा, तिची काळजी घ्यायचा. एक दिवस किरणने सुमनला विचारलं, आई तुम्ही त्या दिवशी त्या विहिरीपाशी काय करत होता? त्याचं बोलणं ऐकून पुन्हा एकदा सुमनच्या जखमा ताज्या झाल्या. तिने रडतच सर्व गोष्टी सांगितल्या.
तिचं बोलणं ऐकून किरणच्या पण डोळ्यात पाणी आलं आणि त्याने प्रेमाने सुमनला घट्ट मिठी मारत म्हणाला, आई तू अजिबात काळजी करू नकोस, मी पण तुझ्या मुलासारखाच आहे. त्यावर सुमन म्हणाली, किरण तू माझ्या मुलासारखा नाही, माझा मुलगाच आहेस. असं म्हणून सुमनने त्याला प्रेमाने आपल्या छातीशी लावलं. 20 वर्षानंतर सुमनचा अकाली मृत्यू झाला. किरणला नेहमी तिची कमी जाणवायची, परंतु किरणची बायको त्याला नेहमी सांभाळून घेत. काही दिवसानंतर त्यांना एक मुलगी झाली, तिचं नाव प्रमिला होतं. दुसरीकडे एक मुलगा आपल्या आई वडिलांना खूप मारत होता. मला माफ कर बाळा, इथून पुढे मी तुझ्या कुठल्याही वस्तूला हात लावणार नाही. ए म्हातारे गप्प बस, तुझी हिंमत कशी काय झाली माझ्या एवढ्या महत्वाच्या फाईलला हात लावण्याची? पुन्हा अशी चूक झाली ना तर तुझ्या हात कापून फेकून देईन. असं म्हणून यश निघून गेला. प्रदीप आणि मीरा रडू लागले. प्रदीप मीराला म्हणाला, मी पण माझ्या आईला अशीच वागणूक देत होतो. देव मला त्याची शिक्षा देत आहे. ते ऐकून मीरा पण रडू लागली, परंतु त्यांचं रडू ऐकणार आता तिथे कोणीच नव्हतं. तेवढ्यात यशची बायको तिथे आली आणि झाडू मीराच्या अंगावर फेकत म्हणाली, लवकर सगळं घर स्वच्छ करून घे, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. आता जे त्यांनी सुमन सोबत केलं होतं, यश पण त्यांच्या सोबत तेच करत होता. आपल्या आजीच्या प्रत्येक अश्रूंचा बदला तो आपल्या आई बापाकडून घेत होता. तर मित्रांनो, मला या गोष्टीतून एवढे सांगायचं आहे की आपले आई वडील आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी खूप कबाड कष्ट करतात, परंतु तेच मुलं जेव्हा मोठी होतात, तरुण होतात, तर त्यांना आपलेच आई वडील जड वाटू लागतात. परंतु ते हे विसरून जातात की जो दिवस आज त्यांच्या आई वडिलांचा आहे, तोच दिवस उद्या त्यांच्यावर पण येणार आहे. म्हातारपण आपल्या जीवनातील असे एक सत्य आहे, त्यातून प्रत्येकाला जावं लागतं. मित्रांनो, लहानपणी मुलांना जेवढी आई वडिलांची गरज असते, तेवढीच गरज म्हाताऱ्या आई वडिलांना आपल्या मुलांच्या प्रेमाची आणि साथीची असते. त्यामुळे नेहमीच म्हातारपणी आपल्या आई वडिलांचा आधार बना, त्यांची सेवा करा. तुम्ही जर असं केलं तर देव तुम्हाला कधीच कुठल्याही गोष्टीची म्हाताऱ्या आई वडिलांना आपल्या मुलांच्या प्रेमाची आणि साथीची असते. त्यामुळे नेहमीच म्हातारपणी आपल्या आई वडिलांचा आधार बना, त्यांची सेवा केली करा. तुम्ही जर असं केलं तर देव तुम्हाला कधीच कुठल्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. स्टोरी चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी 1 लाखाचा आहे.